मुंबई नाशिक महामार्गावरील रोजची वाहतूक कोंडी. आत्ताच समृद्धी महामार्गाची एक्झिट संपलेली आहे. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं आपला प्रवास सुरू झालेला. आता मुंबई नाशिक महामार्गावरनं आपण चाललेलो आहोत वडप्याच्या टेकडीवरनं. आणि या ठिकाणी रोजच संध्याकाळी अशी वाहतूक कोंडी झालेली असते. जराही जागा शिल्लक नसते. अशा कोपऱ्यातून बाईक काढावी लागते. ही टेकडी तुम्ही बाजूला पाहू शकता. आपण वडप्याच्या टेकडी इथे आहोत. मुंबई नाशिक महामार्ग. रोजची वाहतूक कोंडी, डिले ट्रॅफिक. आज सोमवार तारीख 9. पुन्हा ट्रॅफिक लागलेले पाहू शकता. पार गाड्या डोंगराला स्पर्श करून उभ्या असल्यासारख्या पार्क असतात आणि मग बायकर्स लोकांना असं खड्ड्यातून गाडी चालवत पुढे जावे लागते. इथे एक 4 व्हीलर बंद पडलेली, गरम झालेली. आणि आपण शांग्रीला जवळ पोहोचत आहोत. इथला हा रस्ता खूप बेकार आहे. वाहतूक कोंडीत होते, ट्रॅफिक होतेच, पण तो हा रस्ता देखील अर्धा डांबरी आणि अर्धा मातींनी आणि दगडांनी पूर्ण आच्छादलेला असा हा रस्ता. हे बघा, या गाडी बाईक जायला देखील जागा शिल्लक देत नाहीत. अशा प्रकारची इथे वाहतूक चालते. खूपच भयानक. खरं तर समृद्धी महामार्गावरचा प्रवास आमने इंटरचेंजपर्यंत सुसाट होतो. त्याहूनही पुढे कुक्षे इंटरचेंजपर्यंत देखील प्रवास सुसाट होतो. परंतु जसा मुंबई नाशिक महामार्ग आणि या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची कनेक्टिव्हिटी एकत्र येते, तसे वाहतूक कोंडीला सुरुवात होते आणि लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. मुंबई नाशिक महामार्ग म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो भुयारी मार्ग आहे, सबवे, तिथून बाहेर निघतो आणि तो मुंबई नाशिक महामार्ग पार आपल्याला मुंबई ठाण्याला घेऊन जाणार आहे. तसेच पुढे आपण जसे येतो वडप्याच्या टेकडीची जी चढण आहे, तिथे गाड्या सर्व उभ्या राहिलेल्या असतात. आणि पाहू शकता आपण डांबरी रस्ता सोडून दगडाच्या रस्त्यातनं प्रवास करत आहोत. खूप भयंकर. आणि आपण शांग्रीला रिसॉर्टजवळ पोहोचलेलो आहोत. साधारणतः 2 मिनिटाचा रस्ता. दिवसा जर गाडी चालवायची म्हटलं, बघा गाडी कशी चालवतो तो बघा. या असे लोकांमुळे मग आता काय बोलणार, विषय आपला भरकडतोय. तर सांगायचे तात्पर्य असं की रोजच्या रोज होतो. तर वडप्याच्या टेकडीपासून या वडपेपर्यंत मुंबई नाशिक महामार्ग. वडपेचा जो ब्रिज बनत आहे, इथून देखील पुढे ठाणे मुंबई करता रस्ता खुला असतो. परंतु तिथपर्यंत जाताना या 1 मिनिटाच्या 2 मिनिटाच्या रस्त्याला साधारण 7 ते 8 मिनिटे जातात. म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरून जेव्हा आपण सुरुवात करतो, मुंबई नाशिक महामार्ग जे भुयारातनं पगत्यातनं निघतो रस्ता, तिथून ते वडपेच्या ब्रिजपर्यंत 7 ते 8 मिनिटे लागतात. कधी कधी 10 मिनिटांहून अधिक वेळ लागतो. आणि जेव्हा ट्रॅफिक नसते तेव्हा 2 मिनिटंसुद्धा लागत नाहीत. याचे कारण म्हणजे सर्वात पहिले जो वडप्याची टेकडी जिथे संपते, तिथून जो रस्ता आहे निंबवली करता जाणारा येणारा, ते या रस्त्याला येतात. मुंबई ठाणे करता किंवा नागपूरला तिथनं वळण घेतात. तो एक वळण आहे. त्यानंतर शांग्रीला रिसॉर्टजवळ एक वळण आहे. त्यानंतर वडप्याच्या ठिकाणी एक वळण. असे एकंदरीत 3 वळण आहे तिथे. त्यामुळे कदाचित ही वाहतूक कोंडी होत असावी, असा माझा एक छोटासा अंदाज आहे. मी रोजचा प्रवास करतो म्हणून मला अंदाज लावता येते. कारण याच 3 गोष्टी आहे ज्यामुळे तिथे मला असं वाटतं मी फसतो आहे. अशा प्रकारे आपण वडप्याच्या जवळ आलेलो आहोत. आणि या ठिकाणाहून एक वळण आहे, ज्यामुळे इथे सतत वाहतूक कोंडी होते. आणि इथून जशी आपण हा पट्टा क्रॉस करतो, पुढे आपल्याला जराही ट्रॅफिक मिळत नाही. पण आपण भिवंडीकडे वळण घेतो किंवा मुंबई ठाण्याच्या दिशेने जातो,
तिथपर्यंत रे कुठेही वाहतूक कोणती दिसत नाही. आणि आपण आलेलो आहोत वडपेजवळ. वडपे म्हणजे वडपे गावात जाणारे वळण आहे. इथेच आपला माझी वडा ते वडपे जे आठवड्यामध्ये काम चालू आहे त्याचा सुरुवात इथून होते आणि ते वडपे उड्डाणपूल बनवला जात आहे. आज आपल्यासाठी आपले मराठी रोजचीच वाहतूक कोंडी. रोज रात्री इथे ट्रॅफिक जॅम लागते पार वडपे टेकडीपासून वडपेपर्यंत. त्याचा एक छोटासा अपडेट फक्त आपले मराठी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. आपण पाहिलाच रस्ता कसा मोकळा मिळाला आहे, कारण वडपेपर्यंत जी ट्रॉफिक आहे तिथे वळणापर्यंत तिथं ट्रॉफिक लागते. पुढे पूर्ण रस्ता असा खाली असतो आणि अशा प्रकारे आपण वडपेजवळ पोचलेलो आहोत. सरळ गेल्यास ठाणे मुंबई आणि इथूनच पुढे जो आपल्या उजव्या हाताला वळण लागतो तो वळण म्हणजे जुना आग्रा रोड म्हणजेच भिवंडीकडे जाणारा रस्ता. आणि या ब्रिजचे देखील काम पूर्ण झालेले आहे. वडपेचा उड्डाणपूल वडपे ब्रिज. आणि अशा प्रकारे आपण आता भिवंडीचं ते वळण घेणार आहोत. आपल्या उजव्या हाताला वळण घेऊन या सर्व गाड्या भिवंडीला जाणार आहेत. भिवंडी वाडा जाण्याकरता वळण घेणाऱ्या गाड्या. आणि वडपे उड्डाणपूलचे कामे बहुतांश आता झालेले आहेत. आणि नशीब की आज इथे वाहतूक कोणती नाही, ट्रॅफिक नाही, त्यामुळे आपण रस्ता क्रॉस केलेला आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आपल्यासाठी आपली मराठी.